भंडारा जिले के दिघोरी मोठी गांव स्थित जिला परिषद हाई स्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय में घड़ी के अनुसार घंटे के हिसाब से शिक्षक नियुक्त किए गए हैं। यहां 3 शिक्षक कार्यरत हैं, लेकिन वेतन बिल 5 शिक्षकों का निकाला जा रहा है। ऐसी शिकायत पंचायत समिति के गट शिक्षणाधिकारी समूह शिक्षा अधिकारी को की गई है। सरकारी स्तर पर नियमित शिक्षक की भर्ती न होने के कारण विद्यार्थियों की पढ़ाई का नुकसान न हो, इसलिए जिला परिषद के स्कूलों में घड़ी के आधार पर शिक्षक नियुक्त किए जाते हैं। लेकिन भंडारा जिले के दिघोरी मोठी स्थित जिला परिषद हाई स्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय में केवल 3 घड़ी के शिक्षक कार्यरत हैं। फिर भी वेतन बिल 5 शिक्षकों का निकाला जा रहा है। ऐसी शिकायत पंचायत समिति के गट शिक्षणाधिकारी को दी गई है। शिकायत के अनुसार गट शिक्षणाधिकारी ने विद्यालय का दौरा कर जांच की। इस जांच में कुछ अनियमितताएं सामने आई हैं। हाई स्कूल के शिक्षकों का वेतन माध्यमिक विभाग से निकाला जा रहा है, यह मामला सामने आया है। इस बारे में प्रधानाध्यापक ने वरिष्ठ अधिकारियों को कोई जानकारी नहीं दी थी। गट शिक्षणाधिकारी ने बताया कि इस पूरे मामले की विस्तृत जांच कर एक रिपोर्ट वरिष्ठ कार्यालय को भेजी जाएगी और आगे की कार्रवाई की जाएगी। वहीं प्रधानाध्यापक का कहना है कि ये सारे आरोप झूठे हैं। ऐसे में यह मामला केवल एक ही स्कूल तक सीमित नहीं है, बल्कि जिले के अन्य स्कूलों में भी इस तरह की अनियमितताओं की आशंका से इनकार नहीं किया जा सकता। इससे यह स्पष्ट होता है कि भंडारा जिले के शिक्षा विभाग में सब कुछ ठीक नहीं चल रहा है। सर, तुम्ही चौकशीला काय नेमकी तक्रार होती? जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय दिघोरी मोठी पंचायत समिती लाखांदूर जिल्हा भंडारा या ठिकाणी मला काल दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी येथे जे यापूर्वी घड्याळी तासिका शिक्षक मेसराम आणि बावणे हे दोन लोक होते। त्या दोन्ही लोकांनी मला माझ्या ऑफिसला तक्रार दिली की या जिल्हा परिषद हायस्कूल दिघोरी या ठिकाणी जे ज्युनियरला शिक्षक आहेत कार्यरत, म्हणजे घड्याळी तासिकेवर शिक्षक आहेत, त्यांचं पेमेंट हायस्कूलच्या घड्याळी तासिकेमधून काढण्यात येते। या संबंधाने मी या ठिकाणी आज सकाळी 10 वाजता चौकशीला आलो। प्राथमिक स्वरूपाची चौकशी केली असता घड्याळी तासिकेवर जे स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर सायन्सची तुकडी आहे, त्या सायन्सच्या तुकडीवर ज्या बोरकर मॅडम घड्याळी तासिका म्हणून काम करत आहेत, त्यांचं माहे ऑक्टोबरचं पेमेंट म्हणजे मानधन या माध्यमिक विभागातून म्हणजे 6 ते 10च्या विभागातून त्यांनी काढलेलं दिसून आलं। प्राथमिक चौकशी केली, अहवाल तयार करण्याचं काम मी आज पूर्ण करतोय आणि माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद भंडारा यांना चौकशी अहवाल सादर करतो। चौकशी अंती माननीय आमचे वरिष्ठ शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद भंडारा हे निर्णय घेतील। सर, तुमच्यावर जे आरोप झालेले आहेत काय सांगाल त्या संदर्भात? सर, माझ्या शाळेमध्ये एकूण 6 पदे रिक्त आहेत। त्यापैकी 5 पदे भरलेली आहेत तासिकेनुसार आणि 5ही शिक्षकांचे पगार घड्याळी तासिकेनुसार काढले जातात। तुम्ही दुसऱ्याच्या अकाउंटला जे पैसे घातलेले आहेत ते आरोप होते, तक्रार झालेली, काय सांगाल त्या संदर्भात? दुसऱ्याच्या अकाउंटवर अशा प्रकारचा कुठलाही पैसे टाकण्यात आलेले नाही। आता सांगितलं चौकशीमध्ये सांगितलं सरांनी, अंबाजोगाई सरांनी सांगितलं, पण त्याच्यात तुम्ही ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि ते घड्याळी तासिका शिक्षक त्यांना तुम्ही ऑनलाईन पेमेंट द्यायला पाहिजे, तुम्ही बाय हँड दिलेले आहे। त्यांचे म्हणजे ज्या शिक्षकांचे बँक खाते आहेत त्यांच्या अकाउंटवर पैसे जमा होतात आणि ज्यांचे खाते नंबर अवेलेबल नाही त्यांना चेकद्वारे त्यांचे पेमेंट केले जातात। तुमच्यावर असाही आरोप आहे की तुम्ही ज्युनियर कॉलेजचं पेमेंट हायस्कूलच्या ज्युनियर कॉलेजला शिक्षक नसल्यामुळे म्हणजे विनाविरोधी तत्वावर शाळा चालत आहे, तर त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था म्हणून काही शिक्षकांना मी खालच्या वर्गाचे पिरियड देत असतो। आणि याची माहिती तुम्ही शिक्षण विभागाला दिली होती का? पण याआधी किंवा ठराव घेतलेला होता संदर्भात? नाही, ठराव नाही, शाळेची अंतर्गत बाब म्हणून ही व्यवस्था मी केली होती, विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून। स्वयंअर्थशाळेमध्ये जे मानधन आहे ते विद्यार्थ्यांच्या फीसमधून दिले जाते, ते तुम्ही आपल्या शाळेतून कसं काय त्यांचं पेमेंट माध्यमिकमधून दाखवताय? ते एका महिन्याचं बोरकर मॅडमच्या नावाने ते काढलं गेलं होतं, त्याची कल्पना मला नव्हती। ते पगार त्यांच्या खात्यात ओढते करण्यात आले होते का बोरकर मॅडमचे, जे 1 महिन्याचे काढण्यात आले होते?
नाही, ते अजूनपर्यंत त्यांच्या खात्यावर वळते व्हायला आहेत, ते करण्यात येतील लवकरच.